नदीवर वाहते आणि ह्याला जे कंट्रीब्युशन मिळतं ते मात्र छोटे छोटे ओढ्यांचं असतं. त्याला आपल्याला पुनर्जीवन करून मग हा जो तुम्ही विचार केला ना तो नक्कीच पूर्ण सक्सेस करता येईल. तुम्ही जे होल म्हणताय ना ते मी रिचार्ज शाफ्टची GSJ मार्फत आम्ही करतो. तर या वर्षीच्या आराखड्यामध्ये आपण वडेगाव घेतलेला आहे. आजारी माणूस पडला समजा तर त्याची क्रिटिकल स्थिती जर असेल तर त्याला आपण औषध नाही देत, त्याला इंजेक्शन देतो. तर हे इंजेक्शनच आहे आणि 100 फुटाला डायरेक्ट आपण इंजेक्शन करतो. म्हणजे वरती जे पाणी 100 फुटाला जाण्यासाठी जो वेळ लागतो तो खूप जास्त लागतो, कित्येक वर्ष लागतात. वाडेगाव तालुका सांगोला या ठिकाणी संगम आहे ज्यामध्ये कोरडा नदी आणि माण नदी या प्रमुख नद्या येथे एकत्रित येतात. आम्ही आमच्या मानगंगा भ्रमण सेवा संस्थेच्या माध्यमातून या मान नदीवरती काम करतो. गेले 15 वर्ष झाले. ही नदी स्वच्छ केलेली आहे. ती स्वच्छता आणि नदीचं पावित्र्य टिकवणं आपलं प्रत्येकाचं, शासन, समाज आणि संत या सगळ्यांचं काम आहे. या शासनाला उपयुक्त असणारं, समाजाला उपयुक्त असणारं काहीतरी आपण काम करूया म्हणून एक आगळं वेगळं काम घेतो. म्हणून आम्ही जेवढं शक्य असेल तेवढं आयुष्याच्या उत्तरार्धात प्रयत्न करतो. ह्याच्यातून एकच काय मिळतं, कोठ्यावधीचं समाधान मिळतं. कोठ्यावधीचं